नमस्कार, मी ऋषिकरत मित्रांनो, तुमच्या डॉक्युमेंटमधील सर्वात इम्पॉर्टंट कोणता डॉक्युमेंट असेल तो म्हणजे कास्ट व्हॅलिडिटी म्हणजेच आपण त्याला जात वैधता प्रमाणपत्र म्हणतो. ही कास्ट व्हॅलिडिटी आता तुम्ही घर बसल्या फक्त ₹100 मध्ये ऑनलाईन पद्धतीने काढू शकता. त्यासाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने एक फॉर्म भरायचा आहे. तो फॉर्म भरल्यानंतर तुमचा फॉर्म तुम्हाला तुमच्या समाज कल्याण ऑफिसला नेऊन द्यायचा आहे. कास्ट व्हॅलिडिटीचा ऑनलाईन फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे, याची ए टू झेड माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे. पण त्या अगोदर मित्रांनो, आपल्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो. जर तुम्हाला काही विचारायचं असलं तर व्हिडिओला कमेंट करा. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामचा ग्रुप दिलाय. त्यावरती तुम्ही अजूनही जॉईन झाला नसाल तर त्यावरती जॉईन व्हा. त्यावरती डायरेक्टली तुम्ही आमच्याशी बोलू शकता किंवा तुमचे प्रश्न आम्हाला विचारू शकता. नक्कीच आमची टीम तुम्हाला त्वरित प्रतिसाद देईल. चला तर या ठिकाणी कास्ट व्हॅलिडिटीचा ऑनलाईन फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे बघूयात. मित्रांनो, ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला डॉक्युमेंट्स कोणकोणते लागतात हे माहिती पाहिजे. जर तुम्हाला डॉक्युमेंट कोणकोणते लागतात माहीत नसेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी एक व्हिडिओ दिलाय. त्यामध्ये कोणकोणते डॉक्युमेंट्स तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी काढण्यासाठी लागतात सर्व डॉक्युमेंट दिलेत. त्या डॉक्युमेंटची तुम्ही झेरॉक्स काढून ठेवा आणि तेवढे डॉक्युमेंट तुमच्याकडे असेल तर तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरू शकता. चला तर या ठिकाणी कास्ट व्हॅलिडिटीचा ऑनलाईन फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे लाईव्ह प्रोसेस बघूयात. तर मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला या वेबसाईटवर यायचं आहे. वेबसाईटची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली. न्यू युजरवरती क्लिक करायचं. आता आपण नवीन अकाउंट ओपन करतोय. आपण नवीनच कास्ट व्हॅलिडिटीचा फॉर्म भरतो. आता या ठिकाणी मिस्टर, मिसेस काय जे असेल ते निवडा. फर्स्ट नेममध्ये विद्यार्थ्याचं स्वतःचं नाव, मिडल नेममध्ये वडिलांचं नाव आणि लास्ट नेममध्ये आडनाव. मेल, फिमेल काय जे असेल ते निवडा. ईमेल आयडी टाका आणि मोबाईल नंबर टाकून सेंड ओ-टी-पीवरती क्लिक करा. आता मी सर्व माहिती भरली. ओ-टी-पी सेंड केलाय. ओ-टी-पी आलेला आहे. आपल्या मोबाईल नंबरवरती व्हेरिफाईड करून घेतो. ओ-टी-पी सक्सेसफुली व्हेरिफाईड. ओके करा. पासवर्ड टाकायचा आहे. तुमचं नाव @123 या फॉर्मॅटमध्ये पासवर्ड टाका. पासवर्ड टाकल्यानंतर समोर एक कॅप्चा आलाय. हा कॅप्चा कोड या ठिकाणी तुम्हाला एंटर करायचा, जो काय आला असेल तो, आणि खाली सबमिट पर्यावरती क्लिक करायचं. सर्व माहिती भरून घेतो आणि सबमिट करतो. आता या ठिकाणी मी कॅप्चा वगैरे टाकलेला आहे. आता सबमिट झालं. आता थँक यू फॉर रजिस्ट्रेशन आपलं झालेलं आहे. आता काय करायचं, तुमच्या मोबाईलवरती यायचंय. मोबाईलवरती आल्यानंतर तुमचा Gmail ओपन करायचा या ठिकाणी बघू शकता. Gmail ओपन केल्यानंतर तुम्हाला एक लिंक त्यांच्यामार्फत पाठवल्या जाते. कुठे? तुमच्या ईमेलवरती. अशा प्रकारे मेल आलाय बघू शकता. या मेलवरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर कन्फर्म मेल अशा प्रकारे एक ऑप्शन आहे. म्हणजे तुमचा ईमेल या ठिकाणी व्हेरिफाईड झालेलं आहे. आपलं एक काम आता या ठिकाणी संपलेलं आहे. मेल व्हेरिफाईड झाला. आता आपलं अकाउंट आपल्याला लॉग इन करायचं. युजर नेममध्ये तुमचा ईमेल आयडी, पासवर्ड जो तुम्ही क्रिएट केला असेल मित्रांनो, तो पासवर्ड टाकायचा आणि लॉग इन पर्यायावरती या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं. मी सर्व माहिती भरतो आणि लॉग इन करतो. आता या ठिकाणी बघा माहिती भरलेली आहे. लॉग इनवरती क्लिक करा. या प्रकारे तुमचं नाव बरोबर आहे की एकदा चेक करून घ्या. खाली टर्म्स अँड कंडिशन सर्व वाचून घ्यायच्यात आणि आय ॲग्री या कन्सेंटला टिक करून प्रोसीडवरती क्लिक करायचं. टाइप ऑफ ॲप्लिकेशन एज्युकेशन आहे की इलेक्शन आहे की सर्व्हिस आहे, तर आपलं एज्युकेशन कारण आहे. मग कोणतं आहे, तर 1 नंबरचा पर्याय घ्यायचा. फॉर अ प्रोफेशनल एज्युकेशन आफ्टर 10th अँड 12th हा पर्याय निवडा. खाली क्वालिफिकेशन काय करायचं आहे, ग्रॅज्युएशन आहे की पोस्ट तर आपलं बिलो 12th आहे. आपण 12वीला आहोत. तर या ठिकाणी सबमिटवरती बिलो 12th निवडायचं आहे. खाली या. खाली आल्यानंतर या ठिकाणी सेव्ह नेक्स्ट केल्यानंतर ॲप्लिकंट इन्फॉर्मेशन, ॲड्रेस, एज्युकेशन, फॅमिली डिटेल, फॅमिली मायग्रेशन डिटेल, फॅमिली कास्ट व्हॅलिडिटी आणि अपलोड डॉक्युमेंट या स्टेपमध्ये आपल्याला फॉर्म भरायचा आहे. खाली या. ॲप्लिकंट इन्फॉर्मेशन म्हणजे अर्जदाराची माहिती द्यायची. विद्यार्थ्याचं नाव टाकायचं. ॲप्लिकंट नेम ॲज पर कास्ट. कास्टवर जसं विद्यार्थ्याचं नाव असेल तसं नाव का. आधार नंबर टाका. नंतर त्या ठिकाणी जन्मतारीख, बर्थ प्लेस या ठिकाणी जन्माचं ठिकाण आहे. समोर कॅटेगरी एस-सी, एस-टी, ओ-बी-सी, एन-टी-डी, एन-टी-डी, एन-टी-सी, एन-टी-व्ही काय जी कॅटेगरी असेल ती कॅटेगरी तुमची या ठिकाणी तुम्हाला निवडून घ्यायची. नंतर कास्ट ॲप्लाइड, त्यामध्ये कोणती कास्ट आहे तुमची या ठिकाणी माळी, वंजारी जी काय तुमची कास्ट असेल ती कास्ट तुम्हाला या ठिकाणी निवडून घ्यायची. फॉर एक्झाम्पलसाठी मी एक कास्ट निवडतो. नंतर बघा ॲप्लिकंट कास्ट सर्टिफिकेट नंबर. तुमच्या कास्ट सर्टिफिकेटचा नंबर टाकायचा, विद्यार्थ्याचा व्यवस्थित नंबर टाका आणि कास्ट व्हॅलिडिटी किंवा कास्ट सर्टिफिकेट तुमचं कास्ट सर्टिफिकेट डिजिटल असलं पाहिजे, जुनं नकोय बारकोडचं. नंतर तुम्ही कोणत्या तारखेला कास्ट सर्टिफिकेट काढलंय, कास्ट सर्टिफिकेट इश्यू डेट टाकायची. त्या ठिकाणी कोणत्या तारखेला तुमचं कास्ट सर्टिफिकेट तुम्ही काढलेलं आहे. आता मी एक तारीख टाकतो माझं कास्ट सर्टिफिकेट जेव्हा काढलंय तेव्हाची. नंतर कास्ट सर्टिफिकेट इश्यू फ्रॉम डिस्ट्रिक्ट, तर आपला बुलढाणा जिल्हा आहे, तर बुलढाणा निवडतो. नंतर बघा
कोणी तुमचं कास्ट सर्टिफिकेट अप्रूव्ह केलंय तर एस-डी-ओ सब डिव्हिजनल ऑफिसर. कोणता या ठिकाणी तालुका आहे तर तो तालुका सुद्धा निवडायचा आहे. तर मी माझा तालुका निवडून घेतलाय. नंतर नेम ऑफ द डॉक्युमेंट इन विच कास्ट सर्टिफिकेट. कास्ट सर्टिफिकेट काढण्यासाठी विद्यार्थ्यांनी कोणकोणते डॉक्युमेंट दिले, मग रेशन कार्ड असेल, ॲफिडेव्हिट असेल, 7/12 असतील, आधार कार्ड असेल, ॲप्लिकंट टी-सी असेल, फादरची टी-सी असेल, सेल्फ डिक्लेरेशन असेल, बोनाफाईड असेल, जे काय डॉक्युमेंट तुम्ही दिले असतील ते टाकायच्या वरती तुमच्या कास्ट सर्टिफिकेटवरती या ठिकाणी लिस्ट असते. त्यानुसार हे भरून घ्या. बेसिक आहे, एकदम सोपं आहे. आता मी या ठिकाणी जेवढे डॉक्युमेंट दिलेत, तेवढे या ठिकाणी टाकून घेतो. व्यवस्थित टाका आणि आधार करून आधार कार्ड दिलंय तर या ठिकाणी तुम्ही ते आधार कार्ड सुद्धा टाकू शकता. तर मी आधार कार्ड सिलेक्ट केलं. नंतर मदर टंग आपली मातृभाषा मराठी आहे. रिजनल डायलेक्ट सुद्धा आपली या ठिकाणी मराठीच. तर या ठिकाणी मी मराठी सिलेक्ट करू. नंतर गॉड किंवा गॉडनेस नेम तर या ठिकाणी तुम्हाला काय करायचं सॉरी गॉड नेम तर या ठिकाणी काय करायचं तुम्हाला तुमचं समजा एखादा आपण त्याला कुलदैवत म्हणतो त्याचं नाव टाकू शकता. समजा मी या ठिकाणी आपल्या गावचं हनुमान मंदिर टाकतो. नंतर बघा फ्रॉम 5 डिफरंट सरनेम. तुमच्या नातेवाईकांचे 5 आडनावं टाकायचे तुम्हाला. सरनेम 1, सरनेम 2, सरनेम 3, सरनेम 4 आणि सरनेम 5. तुमच्या नातेवाईकाचे 5 आडनाव टाकायचे. जे तुमच्या नात्यात असतील त्यांचे 5 आडनाव तुम्हाला या ठिकाणी द्यावे लागतात. तर मी या ठिकाणी 5 आडनाव देतो. त्यांचे आडनाव तुम्हाला या ठिकाणी टाकायचे. या पद्धतीने तुम्ही त्यांचे आडनाव व्यवस्थित टाकून घ्यायचे. 5 टाकायचे. खाली तुम्हाला सरनेम 1, 2, 3, 4, 5 अशा प्रकारे दिले तर 5 तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचे आणि सेव्ह नेक्स्ट पर्यायावरती क्लिक करायचं. आपली बेसिक माहिती भरली. आर यू शुअर विचारेल तर ओके करायचंय. ओकेवरती क्लिक केल्यानंतर द्यायचं आपल्याला ॲड्रेस डिटेल. आता करस्पॉन्ड ॲड्रेस द्यायचा सध्या तुम्ही राहत असलेला पत्ता. कुठलं आहे, पोस्ट कुठलं आहे, कंट्री आपली इंडिया येईल. नंतर महाराष्ट्र राज्य, डिस्ट्रिक्ट जो असेल तुमचा तो. माझा बुलढाणा जिल्हा, तालुका, पिनकोड, इयर सिन्स म्हणजे फेन द ॲप्लिकंट या ठिकाणी रिगार्डिंग करंट ॲड्रेस. तर या ठिकाणी विद्यार्थ्याचं जन्माचं वर्ष निवडा. हाच परमनंट ॲड्रेस आहे का? येसवरती टिकलं करून सेव्ह नेक्स्ट क्लिक करायचं. आता द्यायचं आपल्याला एज्युकेशन डिटेल. आता एज्युकेशन डिटेल प्रायमरी, सेकंडरी अशा पद्धतीने द्यायचं. तर प्रायमरी सिलेक्ट करतो. मग बघा एज्युकेशनल इन्स्टिट्यूट नेम अँड ॲड्रेस. तुमच्या शाळेचं नाव आणि पत्ता टाकायचा. तुमचं प्रायमरी एज्युकेशन कुठं झालं तर त्या शाळेचं नाव या ठिकाणी टाका. समजा पूर्ण समजा झेड-पी स्कूल आहे की कोणतं इंग्लिश स्कूल आहे, काय जे तुमच्या शाळेचं नाव असेल ते नाव तुम्हाला या ठिकाणी टाकून द्यावं लागेल. बघा या ठिकाणी मी ते नाव संपूर्ण टाकून देतो. नंतर बघा इयर फ्रॉम. मग तुम्ही समजा के-जी-1 टाकताय की पहिली टाकताय, केव्हापासून तुम्ही त्या शाळेत होतात प्रायमरीच्या, ते वर्ष तुम्हाला या ठिकाणी निवडायचं. कुठे? इयर फॉर्ममध्ये. मी सर्व शाळेची माहिती टाकली. आता या ठिकाणी इयर केव्हापासून आहे, समजा मी या ठिकाणी त्या शाळेत केव्हापासून आहे, 2012 पासून आहे, 14 पासून आहे, काय जे तुम्ही असेल 15 पासून. समजा मी 15 पासून आहे, तर माझं प्रायमरी एज्युकेशन कुठपर्यंत होतं, तर या ठिकाणी समजा 22 असेल, 23 असेल, 24 असेल, काय जे तुमचं असेल 17 असेल, 18 असेल, समजा 2015 ते 2020च्या दरम्यान माझं एज्युकेशन. नंतर कॅटेगरी कोणती होती कॉलेजमध्ये, सब कॅटेगरी, कास्टला मेन्शन कोणती होती आणि एज्युकेशन कंप्लीट आहे का, तर होय आणि ॲड करायचं. बघा आपण जी माहिती दिली ती सर्व येथे ॲड झालेली. आता काय करायचं परत आपलं आता सेकंडरी एज्युकेशनवरती यायचं. परत कॉलेजचं नाव आणि या ठिकाणी किंवा त्या शाळेचं नाव आणि तिचा पत्ता द्यायचा त्या शाळेचा. तर शाळेचं नाव टाकून घेऊ. सेकंडरी एज्युकेशन, शाळेचं नाव जे काही त्या शाळेचं नाव असेल ते नाव या ठिकाणी टाकून घेऊ. नंतर बघा केव्हापासून मग 2020 पासून तर कुठपर्यंत तुम्ही त्या शाळेत होतात किंवा त्या कॉलेजला होतात ते टाकायचं आहे. समजा 2020 ते 22 पर्यंत होतो किंवा 23 पर्यंत होतो किंवा 24 पर्यंत होतो. जे काय असेल ते टाकायचं समजा 25 पर्यंत. नंतर कॅटेगरी कोणती होती समजा एन-टी-डी. मग त्यामध्ये सबकास्ट कोणती होती तर समजा जी काय असेल ती. कंप्लीट झालंय का तर येस आणि ॲडवरती क्लिक करा. आता प्रायमरी ॲड झालं, सेकंडरी ॲड झालं. परत वरती जायचंय, कॉलेज एज्युकेशन द्यायचंय कारण आपण आत्ता आपली कास्ट व्हॅलिडिटी काढतो. नंतर मग नेम ऑफ एज्युकेशनल इन्स्टिट्यूट अँड परत कॉलेजचं नाव आणि ॲड्रेस टाका. मग 2025 पासून कुठपर्यंत त्या कॉलेजला होतात. कॅटेगरी कोणती मेन्शन होती एज्युकेशन रेकॉर्डनुसार तर समजा एन-टी-डी. मग कास्ट कोणती आहे ती कास्ट निवडायची आणि एज्युकेशन स्टेटस सध्या काय तर कंप्लीट नाही आहे, इन प्रोसेस आहे, चालू आहे, पूर्ण झालेली नाही आहे समजा 12वी तर ॲड करायचं आहे. आता मी ॲड केलं बघा. प्रायमरी झालं, सेकंडरी झाली, कॉलेज झालं. आता सेव्ह कंटिन्यू करा. सेव्ह कंटिन्यू केल्यानंतर परत विचारेल आर यू शुअर तर ओके करा. ओके केलं द्यायचं. आता फॅमिली डिटेल्स, कुटुंबाची वैयक्तिक माहिती, फादर नेम, वडिलाचं नाव टाकायचं विद्यार्थ्याचं. मिडल नेममध्ये
वडिलाच्या परत वडिलाचं म्हणजेच आजोबाचं नाव टाकायचं आणि लास्ट नेम आडनाव टाक. परत आता ग्रँडफादर. परत आजोबाचं नाव टाकायचं फर्स्ट नेममध्ये. परत आजोबाच्या वडिलाचं नाव मिडल नेममध्ये आणि सरनेम आडनाव टाकायचं. आता वडिलाची माहिती झाली, आजोबाचं नाव झालं आणि वडिलाचं सुद्धा. परत ॲड्रेस द्यायचा आहे. वडिलाचा समजा जो काय आपला एकच ॲड्रेस असतो. या ठिकाणी राहणार कुठले, पोस्ट गाव, कंट्री, महाराष्ट्र आपलं काय राज्य, नंतर आपला जिल्हा, आपला तालुका, पिन कोड, नंतर मग फादर ऑक्युपेशन म्हणजेच काय, तुमच्या वडिलाचा व्यवसाय काय ते विचारलंय, तर या ठिकाणी फादर ऑक्युपेशनमध्ये सिलेक्ट करा. काय आहे, सर्व्हिस आहे, बिझनेस आहे की ऑदर आहे? तर ऑदर समजा शेती करतात, तर मग ऑदर निवडायचं, सर्व्हिस नाही. नंतर मग काय, तर या ठिकाणी काय करतात ते त्या ठिकाणी काम, तर मग त्यांचं ऑक्युपेशन म्हणून तुम्ही या ठिकाणी फार्मर सुद्धा टाकू शकता, व्यवसाय आपला. नंतर ऑफिस, बिझनेस ॲड्रेस काय टाकायचा, डायरेक्ट फार्मिंग करायचं. आपल्या बिझनेसला काहीच ॲड्रेस नाही, फार्मिंग करून टाका. किंवा मग या ठिकाणी तुम्ही ॲग्रीकल्चर करू शकता. काही तुम्हाला जे वाटेल ते त्या ठिकाणी टाकून द्या. तर मी या ठिकाणी सरळ-सरळ ॲग्रीकल्चर टाकतो. नंतर काय करायचं, कॉन्टॅक्ट नंबर. मग तुमच्या वडिलाचा कॉन्टॅक्ट नंबर द्यायचा आणि जर कुटुंबात एकच मोबाईल असेल, तर एकच नंबर तुम्ही देऊ शकता. नंतर आपलं प्रोफेशन काय आहे, तर आपलं प्रोफेशन फार्मर आहे. फार्मिंग आहे, आपण शेतकरी आहोत. मग फार्मिंग प्रोफेशन आपलं या ठिकाणी आणि 7 कंटिन्यू करायचंय. केल्यानंतर आता विचारलंय, "इज द ॲप्लिकंट फादर लिट?" तुमचे वडील शिक्षिक आहेत का? किंवा शिक्षण झालेलं आहेत का? तर येस. प्रायमरी असेल तर जे काही एज्युकेशन असेल ते टाकून द्या. येस करा. परत प्रायमरी, सेकंडरी काय जे असेल ते प्रायमरी. त्यांच्या शाळेचं नाव टाकायचं आहे आणि ॲड्रेस टाकायचा आहे. नेम ऑफ एज्युकेशनल इन्स्टिट्यूट अँड ॲड्रेसमध्ये. मग केव्हा त्यांनी ॲडमिशन घेतलं होतं, त्यांच्या टी-सीवरती किंवा निर्गम उतार्यावरती ही माहिती असते. ते टाकायचं. तर या ठिकाणी मी बघू शकतो आता त्यांचं केव्हा ॲडमिशन झालंय ते वर्ष या ठिकाणी निवडून घेतो. वर्ष निवडायचं फ्रॉममध्ये. इयर कुठपर्यंत होतं त्यांचं ॲडमिशन ते टाकायचं. आता जिथपर्यंत होतं ते तुम्ही या ठिकाणी टाकू शकता. तर मी टाकून घेतो. समजा 1998 पर्यंत. मग कॅटेगरी कोणती होती? एज्युकेशनल रेकॉर्ड एन-टी-डी. कास्ट कोणती ती टाका. कंप्लीट झालाय का विचारलंय. सबकास्ट नाही टाकायची. कंप्लीट एक इन प्रोसेस आहे. त्यांची मदतच समजा शाळा सोडून दिली, तर इन प्रोसेस टाका. कंप्लीट असेल तर कंप्लीट टाकायचं आणि ॲड करायचं आहे. आता या ठिकाणी बघू शकता मी हे डिटेल्स ॲड करून घेतो. ॲड केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, खाली यायचं ॲड झालेलं आहे. सेव्ह अँड कंटिन्यू करायचं. आता विचारलंय बघा फॅमिली मायग्रेशन डिटेल्स. स्टेट मायग्रेशन आहे का? तर नो. नंतर ॲप्लिकंट फॅमिली नेटिव्ह प्लेस. मूळ गाव सोडलंय का? तर नाही. नंतर फॅमिली होल्डिंग हाऊस लँड नेटिव्ह प्लेस. परत मूळ गाव वगैरे सोडून गेलात का? तर नाही. नो करायचं डायरेक्ट तिन्ही ऑप्शन. ओके करा आणि सेव्ह अँड कंटिन्यू. आर यू शुअर? तर ओके. नंतर बघा कास्ट सर्टिफिकेट एनी मेंबर ऑफ फॅमिली हॅज ऑलरेडी डन. तर या ठिकाणी बघा कास्ट सर्टिफिकेट वगैरे अगोदर काढलेलं आहे का? तर नो करायचंय. या अगोदर तुम्ही कास्ट व्हॅलिडिटीसाठी अप्लाय केला आहे का महाराष्ट्रामध्ये? त्या ठिकाणी सुद्धा नो करायचं. दोन्ही नो करून टाका आणि सेव्ह अँड कंटिन्यू ऑप्शनवरती या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे. व्हॅलिडिटी पण नाही आणि कास्ट सर्टिफिकेट नाही आणि अगोदर अप्लाइड सुद्धा केलेलं नाही. तर या ठिकाणी डायरेक्ट ओके करायचं नो करून. आता द्यायचे तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड. आता हा सर्वात एकदम महत्त्वाचा पॉइंट आहे. कास्ट सर्टिफिकेट अपलोड करा. 512 केबीच्या आतमध्ये पी-डी-एफमध्ये आणि कलर. लक्षात ठेवायचं. पी-डी-एफ आणि कलर. आता या ठिकाणी बघा थोडा वेळ लागतोय अपलोड व्हायला. साईटचा जसा नेटवर्कचा स्पीड असेल त्या पद्धतीने चालेल. नंतर बघा ओरिजिनल ॲफिडेव्हिट फॉर्म नंबर 17 हा कुठं भेटेल? तर तहसील ऑफिसमध्ये. तिथून तुम्हाला तो बनवून घ्यायचा. तर या ठिकाणी बघा परत या ठिकाणी फॉर्म नंबर 17 मी अपलोड करून घेतो. परत बघा ओरिजिनल ॲफिडेव्हिट फॉर्म नंबर 3 तर हा कुठं भेटेल तुम्हाला फॉर्म नंबर 3? तर हा फॉर्म नंबर 3 भेटेल परत तुम्हाला तुमच्या तहसील ऑफिसमध्ये. या ठिकाणी परत तशाच पद्धतीने फॉर्म 3 अपलोड करा. आता अपलोड करताना एक काळजी घ्यायची, पी-डी-एफ अपलोड करायची आणि कलर अपलोड करायचे. नंतर बघा फॉर्म 15 आहे सर्टिफिकेट फॉर्म गिव्हन प्रिन्सिपल ऑफ द स्कूल किंवा कॉलेज. आता या ठिकाणी फॉर्म नंबर 15A अपलोड करायचा. तो फॉर्म नंबर 15 आहे तो मला कुठं भेटेल? तुमच्या कॉलेजमध्ये भेटेल किंवा तुमच्या शाळेत भेटेल. तुमच्या प्रिन्सिपलकडून तुम्हाला तो भेटत असतो. तो फॉर्म नंबर 15 आहे तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचा. आता आपले 4ही जे या ठिकाणी कंपल्सरी डॉक्युमेंट आहेत ते अपलोड झालेत. आता द्यायचे आपल्याला फोटो, सिग्नेचर आणि वडिलांची सिग्नेचर. ॲप्लिकंट फोटो, नंतर ॲप्लिकंट सिग्नेचर आणि पॅरेंट सिग्नेचर. 50 केबीच्या आतमध्ये तुमचा फोटो अपलोड करायचा आहे. तुमची सिग्नेचर 20 केबीच्या आतमध्ये आणि पॅरेंटची सिग्नेचर सुद्धा 50 केबीच्या आतमध्ये. आता आपला फोटो अपलोड झालाय, आपली सिग्नेचर अपलोड झाली आणि आपले पॅरेंट म्हणजेच वडिलांची सिग्नेचर सुद्धा
अपलोड झाली. तिन्ही सुद्धा डॉक्युमेंट अपलोड झाले ते. आता याचे खाली डॉक्युमेंट यामध्ये ॲट लीस्ट 1 डॉक्युमेंट कॅन बी अपलोड म्हणजे कमीत कमी एक डॉक्युमेंट देणं गरजेचं आहे. सर्टिफिकेट ऑफ कॉपी ॲप्लिकड फादर प्रायमरी स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट. तुमच्या वडिलाची स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट म्हणजे शाळेचा दाखला, तो अपलोड करायचा आणि त्याचमध्ये निर्गम उतारा अपलोड करायचा. म्हणजे 2 डॉक्युमेंट अपलोड करायचे एका डॉक्युमेंटमध्ये. त्या ठिकाणी काय करायचं तुमच्या वडिलाची टी-सी आणि निर्गम उतारा पी-डी-एफ मर्ज करायची, ती अपलोड करायची. आता मी ती पी-डी-एफ मर्ज केलेली आणि ती अपलोड केलेली. यामध्ये 2 डॉक्युमेंट आहे. प्रायमरी वडिलांची टी-सी पण आहे आणि निर्गम उतारा पण आहे. दोन्ही एकत्र केले अपलोड. नंतर बघा कोटर बुक नक्कल ऑफ या ठिकाणी विलेज. तर या ठिकाणी तुम्हाला कोटर बुक नक्कल अपलोड करायची. या ठिकाणी बघू शकता. कोटर बुकाची नक्कल अशी अपलोड करायची. त्यावरती तुमच्या जातीचा उल्लेख असला पाहिजे किंवा पेरेपत्रक अपलोड करा. हे कुठं भेटेल तर तहसील ऑफिसमध्ये. नंतर बघा या ठिकाणी स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट ऑफ या ठिकाणी ग्रँडफादर म्हणजे तुमच्या आजोबाची टी-सी किंवा तुम्हाला या ठिकाणी निर्गम उतारा. तर या ठिकाणी मी काय करतो टी-सी आणि निर्गम उतारा एकत्र करतो आणि परत अपलोड करतो. कोणाचा आजोबाचा नसेल तर अशिक्षित म्हणून या ठिकाणी तुम्ही सुद्धा ॲफिडेव्हिट बनवू शकता. तर या ठिकाणी बघा स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट ऑफ ग्रँडफादर तर या ठिकाणी आजोबाचा का टी-सी आणि निर्गम उतारा दोन्ही अपलोड केलेत एकत्र करून. 3 डॉक्युमेंट अपलोड झाले. आता आपल्याला परत एक डॉक्युमेंट अपलोड करायचं म्हणजे स्वतःची टी-सी. बघा ॲप्लिकंट प्रायमरी स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट म्हणजेच काय? तर विद्यार्थ्याची टी-सी अपलोड करायची. आता टी-सी अपलोड करताना विद्यार्थ्याचे निर्गम उतारे पहिलीचा प्रायमरीचा, सेकंडरीचा आणि टी-सी म्हणजे हे 3 डॉक्युमेंट एकत्र करायचे, ते अपलोड करायचे. विद्यार्थ्याचे 2 निर्गम उतारे आणि 1 टी-सी. प्रायमरी निर्गम उतारा, सेकंडरी आणि टी-सी हे तिन्ही एकत्र करून विद्यार्थ्याचे अपलोड करा. आता खाली या. खाली आल्यानंतर बघा, या ठिकाणी तुम्हाला ऑरमध्ये दिले. तुम्ही जोडू शकता, नाही जोडले तरी चालेल. झेरॉक्स ऑफ कॉपी आयडेंटिटी कार्ड इश्यू बाय कॉलेज. कॉलेजचं जर आयडेंटिटी कार्ड असेल तर ते अपलोड करू शकता या ठिकाणी. नसेल तर काही अपलोड करण्याची तुम्हाला गरज नाही. तर हे बेसिक माहिती. नंतर या ठिकाणी बघू शकता, इफ एनी ऑफ अदर डॉक्युमेंट तुम्ही अदर डॉक्युमेंट कोणतंही जोडू शकता. तर तुमचं कास्ट सर्टिफिकेट किंवा तुमचं आधार कार्ड सुद्धा या ठिकाणी तुम्ही अपलोड करू शकता. दोन्ही सुद्धा अपलोड केले तर या ठिकाणी तुम्हाला चालतात. तर दोन्ही सुद्धा आपले या ठिकाणी अपलोड झालेले आहेत. आता या ठिकाणी बघा, तुमचं कॉलेजचं आयडेंटिटी कार्ड आणि या ठिकाणी आधार कार्ड वगैरे कोणताही एनी अदर डॉक्युमेंट सोडून द्या. दोन्ही अपलोड झाले. आपण कॉलेजचं आय कार्ड आणि आधार कार्ड अपलोड केलंय. सेव्ह अँड कंटिन्यूवरती क्लिक करतो. आर यू शुअर? तर ओके करा. तुमच्या फॉर्मचा तुम्हाला प्रिव्ह्यू दाखवला जाईल. सर्व माहिती चेक करायची. बरोबर आहे का? जर बरोबर असेल तर या ठिकाणी बघून घ्या व्यवस्थित आणि खाली तुम्हाला एक कन्सर्ट दिलंय. कन्सर्टला टिक करा. कॅप्चा कोड दिला, हा कॅप्चा कोड टाकून सबमिट पर्यायावरती तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचं. आता बघा व्यवस्थित सर्व माहिती चेक करायची आणि तरच फॉर्म सबमिट करायचा. फायनल सबमिटवरती क्लिक करा. पेमेंट येईल या ठिकाणी ₹100. मेक पेमेंटवरती क्लिक करून हे पेमेंट तुम्हाला यू-पी-आय असेल, क्यूआर कोड असेल, नेट बँकिंग कोणत्याही माध्यमातून तुम्ही पेमेंट करू शकता. तर मी यू-पी-आयने करतो. यू-पी-आय आयडी टाकून या ठिकाणी तुमची बँक निवडायची आणि पे करायचं. आता पे करण्यासाठी ₹100 पेमेंट आहे. पेमेंट करून घ्या. पेमेंट या ठिकाणी तुम्हाला रिक्वेस्ट येईल आता पेमेंटची. पेमेंटची रिक्वेस्ट आल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट तुमचं पेमेंट हे करून टाकायचं आहे. आता जसं तुमचा नेटवर्कचा स्पीड असेल त्या पद्धतीने पेमेंट झालेला आहे. हा ॲप्लिकेशन नंबर आला त्याचा स्क्रीनशॉट किंवा फोटो काढून ठेवा. परत आता होम पेजला आहे. या ठिकाणी युजर नेम टाका, पासवर्ड टाका. हा कॅप्चा कोड दिसतो, कॅप्चा कोड टाकून लॉग इनवरती क्लिक करायचं. आता या ठिकाणी युजर नेम, पासवर्ड टाकायचा आणि लॉग इन करा. आता तुम्हाला फॉर्मची प्रिंट अशा प्रकारे डाउनलोड ॲप्लिकेशन या ठिकाणी हा फॉर्मची प्रिंट आहे. ही प्रिंट काढून घ्यायची आणि दुसरं म्हणजे या ठिकाणी तुम्हाला आता एक पेमेंट रिसिप्ट राहील. जी पेमेंट रिसिप्ट खाली आहे पेमेंट रिसिप्ट त्यावरती क्लिक करायचं आहे. पेमेंट रिसिप्ट आलेली एक तुम्हाला ही तुमच्याजवळ राहील आणि एक तुमचं समाज कल्याण ऑफिस जमा करून घेईल. दोन्ही सुद्धा हे फॉर्म तुमच्या सोबत तुम्हाला समाज कल्याणला न्यायचे. मित्रांनो कास्ट व्हॅलिडिटीचा ऑनलाईन फॉर्म आपला भरणं झालेला आहे. आता पुढचं काम काय जेवढे तुम्ही कास्ट व्हॅलिडिटी फॉर्म भरण्यासाठी डॉक्युमेंट दिले त्या सर्व डॉक्युमेंटची एक झेरॉक्स तुम्हाला तुमच्या तो जिल्ह्याचं समाज कल्याण ऑफिस आहे त्या ठिकाणी नेऊन जमा करायचंय. जमा केल्यानंतर साधारण या ठिकाणी 30 ते 45 दिवसामध्ये तुमची कास्ट व्हॅलिडिटी तुम्हाला तुमच्या ईमेलवरती आणि दुसरं म्हणजे तुम्ही जो लॉग इन आयडी पासवर्ड टाकलाय त्या अकाउंटवरती या ठिकाणी आलेली असते. चला तर या ठिकाणी भेटूया अशाच नवीन व्हिडिओत नवीन माहितीसह. त्या अगोदर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओत. जय हिंद.